तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात काय? मग ते कमी करण्यासाठीचे 13 प्रभावी मार्ग अवश्य जाणून घ्या. जीवनातून नैराश्य गायबच होईल. मंडळी, डिप्रेशन हा शब्द आपण सध्याच्या काळात अनेकदा ऐकतो. हा आजार मूड डिसऑर्डर प्रकारात मोडतो. एखाद्या व्यक्तीचं, माणसाचं उदास असणं, चिडचिड करणं किंवा त्याच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या, त्यांचं नुकसान करणाऱ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी हे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षण आहे. नैराश्यामुळे माणसाला दैनंदिन कामात अडचणींना सामोरं जावं लागतं. नैराश्यामुळे एखाद्या व्यक्तीला सतत हीन वाटू शकतं, दुःखी वाटू शकतं, कोणतीही प्रेरणा न मिळणे आणि एकटेपणा जाणवू शकतो. यामुळे अनेक प्रकारची शारीरिक आणि भावनिक लक्षणे दिसू शकतात. मात्र आज या नैराश्यावर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत. या काही उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला लक्षणांमध्ये आराम मिळू शकतो. पण या उपायांबद्दल सर्वांनाच माहिती नसते, म्हणून आज आम्ही तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया डिप्रेशन दूर करण्यासाठीचे प्रभावी मार्ग. नंबर 1. डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल संकोच, कमीपणा बाळगू नये. आपल्याला डिप्रेशन आले आहे हे स्वतः मान्य करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल. नंबर 2. डिप्रेशनमध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावं. नंबर 3. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी स्वतःला सतत गुंतवून घ्यावं. स्वतःला आवडणारे कामं करावीत. काहीच करायला नको वाटत असेल तरीही काहीतरी करावं. नंबर 4. सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. चॅनलवरील नकारात्मक बातम्या पाहू नयेत. नंबर 5. आहारात बदाम, जवस, ग्रीन टी, नारळ, टमाटर, पालक यांचा समावेश करावा. अश्वगंधा पाक दुधासोबत घ्यावा. दुधामध्ये 2 चमचे मध मिसळून दिवसातून 2 वेळा घ्यावे. असं केल्याने नैराश्य दूर होण्यास मदत होईल. नंबर 6. व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ खावेत. याचा सॅशे मिळतो. त्याचा वापर आठवड्यातून एकदा असा 4 आठवडे करावा. ब्राह्मी, हिंग, शंखपुष्पी यांचे समसमान चूर्ण करून रोज घ्यावे. नंबर 7. चमेलीची फुले नैराश्य कमी करतात. या फुलांचा गंध मेंदूतील उष्णता कमी करतो. हा प्रयोग नक्की करून पाहावा. नंबर 8. रोज किमान अर्धा तास मेडिटेशन करावे. यामुळे मन शांत होते, अस्वस्थता कमी होते. ओंकार, प्राणायाम करावा. यामुळे डिप्रेशनची लक्षणे कमी होतात. नंबर 9. रोज 15 ते 20 मिनिटे ज्ञानमुद्रा करावी. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून अंगठा आणि तर्जनीची टोके एकमेकाला लावावीत. इतर 3 बोटे सरळ ठेवावी. या मुद्रेमुळे मन शांत होते, डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. नंबर 10. मोकळ्या हवेत फिरायला जावे. प्रकृती व वयानुसार हलका व्यायाम करावा. दीर्घ श्वसन करावे. एरोबिक्स करावे. याचा रक्ताभिसरण प्रक्रियेवर चांगला परिणाम होतो. छातीवर येणारे दडपण, धडधड कमी होते. एंडोर्फिनसारखी मन आनंदी ठेवणारी केमिकल शरीरात स्रवतात. नंबर 11. लांब फिरायला, ट्रिपला जावे. विनोदी सिनेमे पाहावेत. गाणी, संगीत ऐकावे. लहान मुलांशी खेळावे. घरी पाळीव प्राणी असेल तर त्यांच्याशी खेळावे. एकटे बसावे असे वाटले तरी एकटे बसू नये. मित्रांबरोबर वेळ घालवावा. नंबर 12. निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न. वेगवेगळ्या छंदात वेळ घालवावा. जसे की आकाशातील रंग पाहावेत, बागेत काम करावे, जे आवडेल ते करावे. विशेषतः पूर्वी आवडत असणाऱ्या गोष्टी अगदी ठरवून कराव्यात. यामुळे ते मजेदार दिवस पुन्हा येऊ शकतात. नंबर 13. समुपदेशक, काउन्सिलर यांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे वागण्यात बदल करावा. डॉक्टरांनी काही औषधे सुचवली असतील तर ती जरूर घ्यावीत. तर मंडळी, हे होते डिप्रेशन दूर करण्याचे काही प्रभावी मार्ग. नक्कीच याचा दैनंदिन जीवनामध्ये अवलंब करा आणि या डिप्रेशनपासून दूर राहा. पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. धन्यवाद.